महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आकर्षक ठेव आणि कर्ज योजनांसाठी नजीकच्या शाखांशी संपर्क साधा. फोन 0231 253 2406 व 253 4406. दुधाला 5 रुपये प्रति लिटर अनुदान गेले 4-5 महिने आम्ही देत आहोत. ते म्हणणार दुधाला पैसे मिळवत गेलं. नागपूरला अधिवेशन सुरू होतं. आम्ही म्हणत होतो हे मिटवूया, नका करू आंदोलन. कसं पाहिजे जरा सांगा. ह्यांचा काही लोकांना निरोप, आधी मला आंदोलन करू दे, वातावरण करू दे, मग मी येतो. मी मुख्यमंत्र्याला म्हणलो हे लबाडा हे काय करतं मला माहित आहे. मिंचेकर साहेब साक्षीदार आहे. मी म्हणत होतो तुम्ही जाहीर करून टाका, त्याच्या नादाला लागू नका, कारण ते कुठे बी जाईल. कारण त्याला फोटो काढून पुन्हा दाखवायचं असते. ती माझ्यामुळे झालं. प्रश्न महत्वाचा नाही, प्रश्न लगेच सुटला तर करायचं. आता कारखान्याने काय FRP दिला, अजून काय नाही दिला नाही. पण पुण्याला आधी मोर्चा काढला आणि कारखानदारांना सांगितलं की मी मोर्चा घेऊन येस तोपर्यंत कुणीही पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करायचं नाही. कुणी आणि ज्याला त्याला फोन लावतोय, गड्यानं करा पैसे जमा, नाही केलं तर तुमच्या गुन्हा दाखल करायला आम्ही करू. मी मुख्यमंत्र्याला म्हणलो कारखानदारावर गुन्हा दाखल करूया. ते म्हणले नाही, 10-12 दिवस म्हणले ते थांबा, आम्ही पैसे जमा करतो. म्हणलं डाव ह्याचाच आहे, कारण निवडणुकीला हे सगळी एक होणार आहेत. आणि आता सगळी एक झाली. 10 वर्ष झालं म्हणायचे कारखान्याच्या समोर मी खासदार फंडातनं वजन काटा बसवणार. आता कुठं गेला तुम्ही? 10 वर्षात तर बसवलाच नाही. आता जिने पाठिंबा दिली ती काय म्हणतील, काटा काढीन काटा बसवला असत. आता कुठं काटा बसवतो. पण तरी पण स्टेजवर न बोलणार की जर कारखानदार शेतकऱ्याच्या उसाला भाव देणार नसतील तरी सुद्धा मी त्यांच्या विरोधात आवाज उठवणार, बोलणार आणि कारखानदारांना सांगणार मी असं बोलतो बरं का, तुम्ही गप्प बसायचं. कुणाचं चांगलं नाही करणार. आणि म्हणून मला आवाहन करायचं आहे तरुणांना की विकास, अरे मी खासदार नसताना या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत 225 कोटी रुपये दिलेले आहेत. 225 कोटी. अनेक गाव आहेत 2 कोटी 3 कोटी पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून विकासाला निधी अनेक गावामध्ये दिलेला आहे. मी बघितलं आज ताईंनी वहिनींनी उल्लेख केला. जवानावर कशाला बोलताय? कुलकर्ण्याची कोण आहेत, देशपांडे कोण आहेत त्यांना माहित नाही. एअर मार्शल भूषण गोखले कोण होता? अरे केवढी यादी आहे. आणि उगाच जर आम्ही तुला विचारलं तर शेट्टे नावाची किती आहे जरा सांग बरं. तुला ती बघायला तामिळनाडूला जायला लागेल, तुला बी सापडायचं नाही महाराष्ट्रात. अरे जवानाचा अपमान करू नका. त्या खेड्यापाड्यातली बहुजनाची पोरं या देशाची सेवा करायला सीमेवर त्या हद्दावर शिर घेऊन लढत आहेत. त्यांचा अपमान करू नका. आम्ही सहन करणार नाही, त्यांचा अपमान करू नका. या देशाला एक नरेंद्र मोदीच्या माध्यमातून एक कणखर पंतप्रधान या देशाला मिळाला आहे. अरे पहिल्यांदा घडलं 40 जवान आमचे शहीद झाल्याबरोबर शत्रू राष्ट्राच्या हद्दीत जाऊन अतिरेकांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम या देशामध्ये कुणी केलं असेल तर ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. नरेंद्र मोदी त्यांचं भाषण मी बघतो. मला भाजपचं सरकार काढायचं आहे. किती गडे निवडून येतील आपलं? ह्या गड्याला मंत्री केलं नाही म्हणून तिथं पळून आलंय. बाकी आई शपथ दुसरं काही नाही. दुसरं आहे काय तेव्हा. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांना सांगतो
ही निवडणूक एवढी काढून घेणार आहेत, एकच सुगी काढून घेतो, दुसऱ्या सुगीला पैरा करत नाही ती. त्याच्यावर नंबर आला की तिची बैल बसलीच, दुसऱ्यावर नंबर आला की तिची बैल चालतच नाही, त्याला बसूनच जातात. म्हणून तुम्हाला विनंती करतो, हे आता ह्याच्या अवताला पहिलं नाही तर म्हणून तुमच्याकडे आलोया, पैरा करूया. करू नका पैरा, धोकादायक आहे. काहीच हिस्सा मिळत नाही, एक सुद्धा वाटत येत नाही, सगळं तेच हाणून जात. मत बी द्या आणि पैसे बी द्या आणि गुलाल बी तुमचा चाना, उधळीत तुम्हीच बसा, असला धंदा आहे तो. मग हे कुठेतरी नाटक थांबूया. मी बहुजन समाजाला हाक देतो की सगळा समाज एक होऊया आणि कामाला लागूया आणि आपल्या समाजाच्या अंगावरती गुलाल घेऊन नाचूया.